शृंगारे शासकीय अधिकारी पण आलेले आहेत। तर शासकीय अधिकाऱ्यांनी सांगा, त्यांचं नाव सांगा आणि ते कोणत्या विभागाकडून आलेले जरा सांगा। विस्तार अधिकारी पंचायत समिति वनपाल राय आदि घोड़े वनपाल यूएस महाराष्ट्र राज्य सर्वांना परिचय आहे त्याच्याबद्दल मागण्या आता बघा साहेब, वन हक्क कायद्याप्रमाणे जे वन झालेलं आहे 10 एकर एका कुटुंबाला देणे अपेक्षित आहे कायद्यामध्ये। तर 1.5-2 एकर दिलेल्या त्याच्यामध्ये तिथं 7 वारी अजूनपर्यंत फक्त आधीच दिलेलं आणि म्हणून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही। ज्या कायद्यानुसार जी त्यांच्या ताब्यात जी जमीन आहे ती जमीन आपण वाटप केलेली, त्याच्या सातबारे पण जे वरिष्ठ लेवलवरनं आम्हाला यादी आली त्याप्रमाणे सातबारे तयार झाले। जे भाव मध्ये ते जे माहिती दिली, आता आमचं काम चालू आहे जे त्यांनी पीक पेरा केलेली तो पीक पेराची माहिती गोळा करून आता कालच आम्ही रवाना केली। आता 10 एकर जमिनीचं वाटप जर करायचं म्हटलं तर काय करता येईल? कायद्यात काय त्या जी आर नंतर प्रश्न म्हणतो सर की बुवा जेवढी कसत आहे ती सुद्धा नावावर नाही ना। बरोबर आहे यांचा मुद्दा, कसत असेल जमीन, परंतु ते जे कसत आहे ते बी नावावर ते बी पूर्ण नावावर नाही, मग तिथं काहीतरी परमानात गुंठे दिलेले आहेत, गुंठे किंवा 1-1.5 एकर एवढंच दिलेलं आहे। बाकीची जमीन सोडून दिली आहेत ना, ते तुम्ही त्याच्या याच्यानुसार त्यांना केली पाहिजे मोजमाप करून। जसं पॉलिगॉन घेतला आहे सर त्याप्रमाणे आपण प्रस्ताव वगैरे सगळं वरिष्ठ लेवलला मंजूर झाले, त्याप्रमाणे आपण त्यांचे नाव केलेले, त्यांचे नाव त्यांना कसता आहे 2-2 हेक्टर जमीन कसतायत लोक आणि हे करतायत नुसतं काही कोणत्याही नावावर करतायत, एवढचा एवढा भाग असं दाखवून, हे बरोबर नाही। यांच्या बाबतीत तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला काय करू शकतात? वरिष्ठ कार्यालयाला वरिष्ठ कार्यालय तुम्ही, कारण जी कसत आहे ना साहेब तेवढी तरी जमीन त्यांना मिळाली पाहिजे, कायद्यात तशी तरतूद आहे, 10 एकर जमीन देता येते। पुस्तक घ्या ना, जे तुमच्या लेवलवर नाही त्या बाबतीत तुम्ही जिल्हा कार्यालयाला म्हणा किंवा तुमच्या अजून जिल्हा कार्यालयामार्फत शासनाला म्हणा त्यांना कळवलं पाहिजे की वन दाव्यांचा जो विषय आहे तो मुख्यत्व आपल्या जिल्ह्यासाठीच आहे, बरं की म्हणजे तसं बघायला गेलं की आपल्या जिल्ह्यामध्ये वनपट्टे झालेल्यांची संख्या खूप आहे। तर ही मागणी तुम्ही त्या जिल्हा कार्यालयामार्फत म्हणजे वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनापर्यंत प्रभाव आणि जे काही त्याच्यामध्ये तुम्ही करणार आहात त्याची एक प्रत हा मुद्दा घ्या। आणि सर आता किती प्रलंबित दावे आहेत आपल्याकडे पडलेले असं? दावे जे असतात ते प्रांताधिकारी लेवलवर पहिल्यांदा येतात, त्याच्यानंतर ते जिल्हा लेवलला येतात। तर दीपक दाव्यांची काय पोझिशन सांगा, प्रांताधिकारी कार्यालयात तुमच्याकडे सर आपलं इथं तहसील कार्यालय सध्या 43 दावे पेंडिंग आहे, ते प्रांतापासून प्रपत्र 12 पडताळण्यासाठी परत आणले आणि एकूण किती मंजूर आहेत आतापर्यंत? एकूण आता 2431 आपल्या पूर्ण तालुक्याचं मंजूर आहे आतापर्यंत 2431। त्यांना जरा सांगा कोणाला तरी पाठवा, बारा बघण्यासाठी यांच्याकडे पाठवायला देत असते। हां पर्सनल पाठवतो बरोबर आहे, यांच्याकडे पाठवायचं आदेश तयार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये सोमवारपर्यंत ते गेले ना, यांच्याकडे जायचं हे त्याच्यावर काय त्यांचा रिपोर्ट असतो
तो रिपोर्ट करून ते प्रांत समिती जी आहे त्यांच्याकडे जाईल. प्रांत समितीने त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल आणि तिथून पुढे जिल्हा समिती जिल्हा समिती पुढचं जे गायरान पडलेलं जमीन आहे सर, 91 काय 72 पासून आपले लोक कसं आहे आणि 1991 कायद्यामध्ये जेवढे आहेत 90च्या पूर्वीचे जेवढे आहेत त्यांचे कित्येक वेळा आम्ही कलेक्टरना जे तत्कालीन कलेक्टर होते त्यांनी आश्वासन देखील दिलं. 90 पूर्वीचे जे काय आपले हे असतील पुरावे 90 पूर्वी ते सादर करा आणि त्या जमिनी नावावर आम्ही करू. करत 50 वर्ष होऊन गेले पण ते काही जमिनी नावावर होत नाही. आणि सगळे जुने पुरावे ग्रामपंचायत ठराव त्यावेळेचे अजून देखील लाभार्थी म्हणजे खेडूतांकडे आहे. त्याच्यानंतर 2011 साली सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्तीने देखील सांगितलं आदिवासी दलित जे कसं जमीन हाकलू नका त्यांना नियमित करा असा आदेश देखील त्यांनी दिला. मग आमची मागणी आहे त्यांना विनाकारण नोटीस काढू नका कसं काय त्यांना कसू द्या. तो एकदम मोठा लेवलचा प्रश्न आहे. आता गायरान जमिनी ज्या आहेत त्या जमिनी ह्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असतात. आता पंचायत समितीचे आलेले आहे याच्यावर काय करता येईल ते सांग. गायरान जमीन आणि पडीत जमिनीच्या बाबतीत ह्या आपल्याला जिल्हाधिकारी यांच्याकडनं आपल्याला ग्रामपंचायतीला नियुक्त केलेल्या असतात. परंतु याच्यावरती जे खेळत आहेत त्याच्यासाठी ग्रामसभेचा ठराव देणं एवढंच पंचायतीच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि तुमचा संमत आहे की ते शासन स्तरावरची शासन स्तरावरती पाठवा. आता एकदा तुम्ही ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेचा ठराव दिला तर त्याच्यावर तो अधिकार त्यांचा आहे समजून करायचा. ग्रामसभेने एकदा ठराव दिला तर मग जो खेळत आहे तिथला जो खेळतोय जमीन ती जमीन त्याच्या ताब्यात राहते. परंतु तरी सुद्धा तुम्ही तहसील लेवल मार्फत किंवा आम्हाला नोटीस दिली जातात हे योग्य नाही. असं आमचं मत आहे. आता ग्रामसभेला अधिकार आहे मग त्याच्यानुसार त्यांनी दिलेलंच आहे ना ऑलरेडी. आणि ते नोटीस घेऊन साहेब आम्ही ते नाशिकला गेलो. गमे साहेब होतं तेव्हा तिथं गमे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे तर नोटीस आम्ही ती नोटीस दिले होते हातात तर आम्ही त्याचा हातात देऊन टाकले. आता कधी नोटीस काढणार नाही आणि तुम्ही बेफिकिरी राहा आणि तुमच्या जिल्ह्याला मी कॉन्टॅक्ट करेन. गमे साहेबांनी तुम्हाला केले असेल फोन. आता ती 3 वर्षापूर्वी गोष्ट होती. तर मलाही आठवतं की एक मोठ्या संख्येने मोर्चा आम्ही नाशिकला गेलो त्यावेळेला मी इथं नव्हतो 3 वर्षापूर्वी. तर त्याच्या बाबतीत आपण असं करूया की पंचायत समिती मार्फत मान्य जे जिल्हा परिषदेचे CO साहेब आहेत त्यांचे ऑफिस आहे त्याला आपण करूया जेणेकरून ते वरिष्ठ स्तरावर त्याचा पाठपुरावा घेतील. तुम्ही लिहून घ्या बरं जे फक्त इतर वस्तू म्हणून बसू नका. या ज्या गोष्टी आपल्याशी ज्या आहेत निगडीत आहेत त्यांच्या बाबतीत आणि त्याच्यावर काय कारवाई केली त्याची एक प्रत. फक्त साहेब एक आहे तुम्ही देखील नोटीस काढू नका कारण कायदा मी सांगतो निर्णय पण झालेले काय आहे. आता हा जुना विषय आहे बरोबर आहे आणि याच्यावर शासन स्तरावर निर्णय घेतला गेला कधी कोणाकडे रुपये घेतलेला नाही. पण तालुक्यामध्ये जनरली सांगतो व्हिडिओ साहेबांना पण सांगितलं आम्ही गावातली पुढारी 5-5 हजार घेतात गरीब लोकांकडनं 3-3 हजार रुपये घेतात. तर तुम्ही गावात निदान ग्रामपंचायती मार्फत नोटीस तरी काढा द्या. लोक देतात आम्ही काय करू प्रशासनाचं उत्तर आहे. रावसाहेब 15,000मध्ये काहीच बांधले जात नाही आणि म्हणून 70,000 पहिला हप्ता द्यायला पाहिजे. 15,000मध्ये आता खड्डे खोदणारे देऊन घेतात असा विषय आहे. आणि 3-5 हजार हे घेतात परत गावातले पुढे. मग त्यांना काय होणार आहे त्याच्यात. आणि तो ग्रामसेवक मग येऊन सांगतो मग तुमचं बांधकामच नाही मग कुठून तुमचा हप्ता टाकतो. 15,000 मध्ये काय करणार आहेत लोक सांगा तुम्ही. आता याच्यामध्ये कायद्यात काय तरतुदी काय करता येईल ते सांगा. शासन निर्णयात असा आहे की पहिला हप्ता हा काम सुरू करण्याच्या अगोदर 15,000 देय आहे लाभार्थी. परंतु 15,000 रुपये दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सुरुवात करायला पाहिजे. सुरुवात केल्यानंतर मग त्याला दुसरा हप्ता दिला जातो 30,000 रुपये 30 आणि ह्याप्रमाणे जर 70,000 रुपये हप्त्याची मागणी जी करताय 70 पडतोच आहे. 70 आहे तुम्हाला माहित नाही एवढं. दुसरा हप्ता 70,000 पडतो. तुम्ही 30 म्हणतायत ना ते नाही आहे. आता दुसरा हप्ता 70चा पडतो. आमची मागणी काय साहेब
15 आपण बघा हे स्टेट देश लेवलचा प्रश्न आहे PMA आहे आणि तो कायदा काय लगेच बदलू शकत नाही. पण एक असं सांगतो आमच्या लोकांच्या वतीने, निदान 15 पडल्यानंतर दुसरा 70चा जर लगेच आपण इथं ऍडजस्टमेंट करू शकतो ना. ते मोदी थोडे ते बघायला येणार आहे. 70चा जर टाकला तेव्हा त्यांचा पाया बांधला जाईल ना साहेब. 15,000 मध्ये कधीच बांधला जाणार नाही पाया, आणि पायाचा फोटो काढल्याशिवाय दुसरा अर्थ पडत नाही. मीटर पण फार महाग झालेले आहेत, सिमेंट पण महाग झालेले आहेत, 6,000 रुपये वेळ भेटते. त्यामुळे पुरवठाच नाही पहिला पायाला पैसे एवढे. आणि काय करते त्याच्यामध्ये नजर पाहणी अहवाल जो असतो RAC सरपंच आणि ग्रामसेवक यांनी 15,000 रुपयामध्ये काय काम केलं याच्या नजर पाहणी अहवाल दिल्यानंतर तो टाकतो ना आपण. नाही ते नाही, पाया बांधल्याशिवाय ते फोटोच काढत नाही. हा असं म्हणून पाया आमची कोण मागणी काय बांधते? 15,000 मध्ये वरल्या तुम्ही बांधून द्या, आम्ही तुम्हाला काढून देऊन देतो 15,000. पाया तुम्ही त्यामध्ये बांधून होता द्या. का तो पाया? नाही. खरंच नाही पुरवठा. आम्हाला नाही पाहिजे ते 15,000 बी नाही पाहिजे. एकंदरीत याचा असा अर्थ आहे की त्याचा देण्याची रक्कम पण वाढवली पाहिजे. हो हो आणि जे स्लॅब्स आहेत हो. ते पण लवकर कसे होतील ते बघितलं पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय करा, तुम्ही एकतर हा जो कायदा आहे हा सर्व यांना लागू आहे. हो. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता का? आणि मग तुम्ही किमान शिफारस तर पाठवू शकता. शिफारस पाठवतो आम्ही शिफारस. पहिला आमच्या 15,000 रुपये दिल्यानंतर त्यांना लगेच दुसरा द्यावा. लगेच दुसरा तो एक झाला. द्यावा. दुसरी गोष्ट की ग्रामस्थांची मागणी आहे की घरकुलसाठी 7 लाख रुपये केरळ प्रमाण हो. द्यावं. याचाही तुम्ही शिफारस पाठवा. केरळमध्ये साहेब 7 लाख एकदम रेडीमेड करून स्लॅब टाकून घर दिलं जातं. सगळ्या बाबतीत आता का आमचं सरकार आहे तर ते सगळं इंटरनेट पासून सगळं त्याच्यामध्ये एक राज्यात करता येईल साहेब. आम्ही कळवतो किंवा RACचं मूल्यांकन न घेता सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दाखल्यावरती दुसरा हप्ता टाकण्यात द्यावा हो, एवढं कळवतो आम्ही. तर त्याला मान्यता मिळते की नाही ते हो. पुढे टाकायला द्यावं. हे जे काही प्रकारे कारवाई आहे, याची एक तक्रार होते. आणि साहेब इकडे पैसे घेऊ नये. भरपूर इथं साहेब मी सांगतो तुम्हाला आम्ही अशा फार काल मीटिंग घेतली ना तर सर्व रोजगार सेवक होते ते बी होते आणि त्या त्यांना सस्पेंड करून टाका डायरेक्ट सर्वांना पैसे स्पष्ट सांगितलेलं आहे की इथे कुठल्याही प्रकारच्या घरकुलमध्ये कोणीही 1 रुपये घेऊ नये. आम्ही कोणी घेतला असेल ती जर तक्रार आली तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कारण जयकुमार गोरे आणि माहिती पंचायत समितीकडे कुठल्याही सांगितलं प्रकारचा कोणीही 1 रुपया घेत नाही. रावसाहेब, काय केलं पाहिजे? आणि एक छानचाळीचा घरकुलचा प्रश्न आहे. आता ते या पिसच्या असेल मला हा, वाटतं, एक तुम्हाला माहित असेल तर त्याचा मरून गेलेला आहे म्हणे. असं करून दुसऱ्याच्या नावावरती रोजगार सेवक चेक टाकून दिली. असे जे इंडिव्हिज्युअल काही विषय असतील ना ते तुम्ही सांगा. जेणेकरून आपण त्याचा personally त्या गोष्टी ठीक करायला पाहिजे. असंही तुम्ही काय केलं पाहिजे की त्या ठिकाणी तुमचे दोन मंजूर होत नाही, त्या ठिकाणी तुम्ही भेटी दिल्या पाहिजे, रेकॉर्ड चेक केलं पाहिजे. ऑडिट होतं त्यावेळेला या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही पण काय करा की याच्यामध्ये असे काही लोकांचे असतील प्रॉब्लेम्स असतील पर्टिक्युलर समजा ते त्यांना सांगा. जेणेकरून ते त्याच्यामध्ये त्या पद्धतीची तपासणी हो. करतो. वचक बसेल एकूण लोकांना समजा तसं ते कारवाई. आणि साहेब यांना लागून तो घरकुलाला लागून हे कसं आहे जी मयत लाभार्थी म्हणजे लाभार्थी जिवंत असताना घरकुल मंजूर होतो, परंतु आता ते मयत झाले मग त्यांच्या वारसांना ते घरकुल देण्यात यावं अशी पण मागणी आहे. मला सांगा देतो ना. रोजगार सेवकांनी पण घरकुलची नाव ज्याचं नाव घरकुलात आहे त्या व्यक्तीला मर्यादा दाखवून दिलं आणि त्याच्या नावाचे रोजगार हमीचे पैसे दुसऱ्याला टाकतायत. हे कुठपर्यंत योग्य आहे भाऊ? आता काय लक्ष देतात हे आमचं म्हणणं आहे. आता गेल्या 2021 पासून त्यांचं आहे. पहिली चेक 15,000ची भेटलेली आहे 2021 ला. त्याच्यानंतर तिला काहीच नाही भेटलेले अजूनपर्यंत. नाव सांगा तुमचं म्हणजे मी पूर्ण राकेश दामू पाडवी. राकेश दामू राकेश दामू पाडवी. गेली 4 वर्षापासून फिरते ही बाई. तर हा जो प्रकार चाललेला हा योग्य नाही. हाच नाही तर इतरही काही घरकुलाच्या संबंधित काही असतील तर तेही तुम्ही मला सांगून द्या. आपण खायला भाऊ स्वतः चौकशी करते. काही पर्टिक्युलर जे प्रकरण आहे त्याचबरोबर इतर येणारे जे प्रकरण असतील त्याची चौकशी करा. चौकशी करून त्याच्यावर काय कारवाई करतात हे मलाही कळवा.
पंचायत जागा उपलब्ध करून देऊ शकत नसेल तसं आपण जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवतो. पण ग्रामपंचायतीने तसं म्हणायला पाहिजे किंवा आमच्याकडे जागा शिल्लक नाही आणि आम्ही जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्याच्यात अशा सूचना आहेत की जर असे काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स असतात यांना सांगा, हे काय करतील जिल्हा परिषदेला कळवतील आणि जिल्हा परिषदेकडनं त्या बाबतीत जागाची पूर्तता. ग्रामीण भागात मंदिराच्या विकास ग्रामपंचायत मार्फत आता सगळे कामाचे तरुण आहेत त्यांना 2.5 लाख उत्पन्न मर्यादा आणि जे कामही करू शकत नाही त्यांना 21,000चं निधी मिळत नाही. त्यांना ग्रामपंचायतीमध्ये त्या सर्व याद्यांचं वाचन करा आणि वाचन करून त्याच्यामध्ये काय म्हणत असेल की हा याच्यामध्ये पत्र आहे अशी शिफारस ग्रामसभेची नाही, त्यांना वेळोवेळी मग तुम्ही इथं फिरावं लागतं, वेळोवेळी येतात ते डॉक्युमेंट मागतात वेळोवेळी. ठीक आहे, हयातीचं दाखला आपण दर वर्षाचे त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, बरोबर. पण तू वेळोवेळी त्यांना फिरवलं जाते. आता कसं शासनाने डीबीटी चालू केलं आहे. त्या डीबीटी मध्ये जर वय जर कमी दिसलं तर ते सिस्टीम घेत नाही. पूर्वी काय झालं, आता ते माहिती त्याचा जन्माचा दाखला कुठं भेटणार आहे त्यांना अपडेट, त्याच्यामध्ये अपडेट करण्यासाठी सांगायचं. त्याची आता जी वय आहे तुम्ही प्रत्यक्ष जर पाहिलं आधार कार्ड वाल्यानुसार पाहिलं अंदाजे पण ते तिथे टाकून दिलेलं आहे तेव्हा, पण ते प्रत्यक्षात खरोखर ते वृद्ध आहे. हे आपले रावसाहेब आपल्याला डीबीटी बद्दल थोडं माहिती देतील. डीबीटी चालू झालेलं आहे शासनाकडनं. त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्डावर पूर्ण जन्मतारीख पाहिजे आणि बँकेमध्ये ते KYC केलेली पाहिजे. तेव्हा ते डीबीटीद्वारे शासनाकडे डायरेक्ट जसे लाडकी बहिणीचे पैसे पडतात तसे ते पडणार. म्हणणं बरोबर आहे, पण आमच्या लोकांना माहिती नाही जन्म कधी झालेला आहे ते. ऐका आमच्या गावामध्ये आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही. ते आधार कार्ड काढायला लागेल फक्त हात घेऊन काढून घेतलेले, असं चेहरा बघून काढलेले आधार काढून घेतलेले. आता जन्मतारीखची चुकीची असेल त्यांनी जन्मतारीख देऊ शकता, आमच्या भाजी कुठून देणार हे पण विचार करायला पाहिजे ना तुम्ही. हे बी विचार करायला पाहिजे. नवीन अपडेट करण्यासाठी आपल्याला जन्माचा दाखला लागतो साहेब, तो कुठून काढणार आहे ते सांगा. खूप म्हातारे आहेत ग्रामसभेत आलेले आहेत, संजय वाल्यांना पगार पण भेटत नाही, हे विचार करा जरा. त्याच्यात असं आहे ना की ज्या लोकांची असे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याबद्दल जिल्ह्याला एकदा कळवा. जिल्ह्याकडनं आपल्याला त्याच्यावर काहीतरी बरोबर मार्गदर्शन आपण करूया. मागे सुद्धा साहेब आम्ही तसंच केलं. आम्ही कॉम्रेड आधी आम्ही होतो सगळे, आम्ही त्यावेळेस साहेबांची चर्चा केली, चर्चा करून मग हा विषय मिटवला. बरोबर त्यांच्या समोर उभं केलं लाभार्थ्यांना. बघा साहेब हे वाटत नाही ते 80 वर्षाचे आहे. मग ते आम्ही काय केलं, मेडिकल सर्टिफिकेट मागितलं प्रत्यक्ष तिथे जाऊन. आता मेडिकल ऑफिसर जो असतो तो चेहरा बघून मी त्यांना बरोबर वय सांगू शकतो का नाही, त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहेत, मग चेहरा बघून तरी त्याच्या मेडिकल मध्ये कसं आहे यांना डीबीटी लागू झाल्यामुळे तिथं वय असलंच पाहिजे, जन्मतारीख असली पाहिजे. तुम्ही सांगता करून मागे पण तुम्हाला सांगितलं आम्ही तो कोडी आहे ना, काय कोणता कोडी, किरण नामदेव कोडी. आम्ही जात करताना आपल्याला भेट दिली साहेब. त्याचं व्हेरीफाय डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याकडे त्यांनी पत्र पाठवलं. DYSP आम्हाला सांगितलं तिथल्या DYSP जात पडताळणीच्या आम्ही तहसील लेवलला त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी पाठवलेलं. तर त्यांचं काय उत्तर म्हणजे बघू. परंतु हा जो व्यक्त्यांचा आहे गुजरातमध्ये सुरवाडा व्यवहार गाव आहे, तिथं पण त्याचं सगळ्या कुटुंबाची जमीन पण आहे आणि परत त्याचं मतदार कार्ड पण त्याच्या कुटुंबाचं त्या गावामध्ये गुजरातमध्ये आणि गुजरातमधून आमदारला आहे. मग एवढी मोठी फसवणूक त्यांनी केलेलं त्याचं सदस्यत्वाला उपसरपंच पण आहे. तर तुम्ही ते कार्यकारी दंडाधिकारी आहात तर त्याचं रद्द करा आणि असं मी त्याची निवडणूक आयोगाप्रमाणे ते मुदत संपलेलीच आहे सादर करा. आपण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आलेलं आहे ते आपल्या सर्वात पेंडिंग असतील तर ते आपण लवकरात लवकर पाठवण्याचं नाही साहेब, त्याच्यावर तिथं पुढचा विषय आहे. परंतु निवडणूक आयोगाप्रमाणे 2 वर्ष मुदत वाढवली. पण आता आम्ही स्वतः उपसरपंच 2.5 वर्षाच्या पुढे होऊन गेले आहे ग्रामपंचायत सगळं. मग त्याचं रद्द करा तुम्ही ते सादर केलं. या विषयावर आम्ही बऱ्याचदा मागे सुद्धा अर्ज दिलेला आहे. त्यासाठी मागणी नाही साहेब, जेवढे असतील ज्यांनी जात पडताळणी जमा केलेले सगळ्यांना रद्द करा. ठीक आहे. आम्ही व्हिडिओला तशी सूचना देतो. ग्रामपंचायत मार्फत
निवडून आलेले आहेत सदस्य जेवढे बी असतील तालुक्यात ते सगळे त्यांनी सगळ्यांना रद्द करू. आम्ही व्हिडिओ पण जरा 8 दिवसात झालं पाहिजे. नाही तर परत 5 वर्ष निघून जातील तोपर्यंत तो तसाच राहील. तोच वेळ येऊन द्या गेला. हो. मागे सुद्धा जेव्हा आपण फॉर्म भरतो या ठिकाणी तेव्हा ती व्हॅलिडिटीचं ते टोकन घेऊन येतात. टोकन ते कोणाला बी देऊन देतात ते कमी काय झालं साहेब, ते DYSP आहेत ना, ते गावाला जाऊन त्यांची जमीन पण आहे आणि ते परिस्थिती समिती आहे नाशिकला, त्यांना ते सगळं बायोडाटा पाठवलं. असं मी तो जाणारच आहे. पण आमची मागणी काय तुमच्या अधिकारामध्ये आहे ना, आता मुदत संपली. म्हटलं आम्ही व्हिडिओना तशा सूचना देतो हो. आणि तशी कारवाई करतो. हो ठीक आहे. 80 प्रकारचे थीम लागू केले शासनाने. आता हे साहेब बसलेले 80 प्रकारची थीम म्हणजे काय, याची 1, 2, 3 असं 80 प्रकारची कामं या वर्षाचा निधी आला त्याच्यामध्ये 80 प्रकारची कामं केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये कुठलंच काम पूर्ण होत नाही. तर आमची मागणी काय आहे, तर त्याच्यामध्ये 2 कामं करू द्या, 4 कामं, 6 कामं, 8 कामं, 10 कामं, पण 80 खूप होऊन जातात. त्याच्यामध्ये कुठला निधी काय पूर्ण बी होत नाही, काम बी होत नाही, गावाचा विकास तर राहूनच गेला पाहिजे. मग दुसरं त्याच्यात असं आहे, हे काही ग्रामपंचायतींना ते 80 प्रकारचे थीम लागू केलेले आहेत असं वाटतं. आणि काही ग्रामपंचायतीमध्ये काय झालं, कडेल ग्रामपंचायत आहे, कडेलमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांनी 18 लाख रुपये काम न करता 15-20 दायवाचे काढून खाऊन घेतले. कडेल याच्याकडे तक्रार पण आहे पंचायत समिती, काहीच कारवाई नाही. पण सगळ्यांना हप्ते दिले जातात. इथून तर सगळं पूर्ण ऑफिस सगळं भ्रष्टाचार आहे, एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. कधी थांबेल कधी काय, म्हणून गावाचा विकास होऊन नाही राहिले. सगळे टेबलावर गेले, माझे 3% दे, माझे 5% दे. तो मग ठेकेदार काय करतो बिचारा, सगळ्यांना वाटून देतो, मग बोगस काम करतो. गावामध्ये 2 वर्षात परत काम त्याला. तुम्ही याच्यामध्ये ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत पर्टिक्युलर तक्रारी, त्या लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्या. तुम्ही काय निर्णय घेतला हे यांना पण कळवा आणि मला पण कळवा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता तिकडेचं म्हणून हो. दुसरी गोष्ट, ह्याच्या 15-20 दाव्याच्या कामं करण्याच्या ज्या अटी आहेत तर त्याच्या बाबतीत आपल्याला काही शिफारस देता येईल का जिल्ह्यात? बरोबर आहे, कारण आता ह्या अटी ज्या आहेत त्या मला वाटतं पूर्ण राज्यासाठीच असतील. त्या फक्त आपल्याला जशी आपण इतर याच्यासाठी जशी आपण शिफारस देतो, बरोबर आहे का, तशी शिफारस याच्या बाबतीत आपण देऊ शकतो. साहेब त्याच्यामध्ये पण आणखी कसं आहे, काही ग्रामपंचायतींना म्हणजे 15-20 दायवाची कामं 16 लाख, 18 लाख, 20 लाख अशी कामं करून घेतली. त्यांना ते 80 प्रकारचे थीम लागू झालेली आहे या ऑफिसकडनं पंचायत समिती मार्फत. माझी ग्रामपंचायत धानोरा ग्रामपंचायत 3 वर्षापासून 15-20 दायवाचे एक पण काम झालं नाही. फक्त ग्रामसेवकांना सांगितलं आपला निधी पडलेला आहे 25 लाख आहे 30 लाख. मग ते काय कशासाठी ठेवलेलं आहे, काय काम तर केलं पाहिजे का नाही. दिलं आहे ना 15-20 कुठल्या ग्रामपंचायतीने किती कामं केलेली आहेत त्याचा एक आढावा घ्या. जेणेकरून ज्या ठिकाणी कामं नाही झालेलं आहे त्यांना सूचना द्या, तुम्ही तिथं कामं सुरू करा. आता बाकी गावांना साहेब 80 प्रकारे 3नुसार काम केलेले नाही, 2, 3, 4, 5 त्यांना यांनी मंजुरी देऊन दिली ना दिलो साहेबांनी. मग बाकी गावांना तिथं नडता हा आमचा सवाल आहे ना. एक तर आम्हाला काम करू द्या, ते गावाचा तरी विकास होईल, ते पैसे परत पाठवून द्या वरती शासनाला. काय करणार याच्यामध्ये, काय करणार तुम्ही याच्यामध्ये? धानोरा ग्रामपंचायतीचे आता आम्ही काय केलं आहे, आम्ही पूर्ण 67 पंचायतीचे 20-21 पासून 23-24 पर्यंत तुमच्याकडे प्राप्त झालेला निधी किती, ऑनलाईन निधी प्राप्त झालेला निधी किती, तुमच्या झालेला खर्च किती आणि झालेले कामं किती, आता पूर्ण बायोडाटा मागवलेला आहे 4 वर्षाच्या. आणि ते भरण्याचे काम आमचं सुरू आहे. आता 40 पंचायती आपल्याकडे आलेल्या आहे. अजून 17 पंचायत 17-18 20-22 पंचायती बाकी आहे. पंचायती आल्या का तो सर्व डाटा आपल्याकडे कलेक्ट होऊन जाईल. तुमच्या धानोऱ्याचं मी सांगतो काम होत झालेलं नाही साहेब 3 वर्ष. धानोऱ्याचं सांगतो किती कामं झाले. हो तुम्ही आले ना हो तुम्हाला हो ठीक. MSW कॉलेज देत नाही, प्रकल्प कार्यालयाने असं उत्तर दिलं आम्ही अप्रुव्हल द्यायला तयार आहे. जो विभाग निधी देतो ते तयार आहे. मग हे आदिवासी विद्यार्थी जे आहेत या कॉलेजमध्ये MSW त्यांना हे प्रशासन शिफारस देत नाही कॉलेज प्रशासन. मग त्यांच्यावर एकतर गुन्हे दाखल करा, नाही तर ती योजना लागू असून
तुम्ही का देत नाही? आम्ही असं करतो, आम्ही त्यांना एक पत्र देतो की हे करण्यामध्ये तुमचा काय प्रॉब्लेम हो तुम्ही का करत नाही असं. हो तुमच्या याच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना पत्र देतो. हे विद्यार्थी आहेत 2-2 वर्ष झाले सर आम्ही प्रोफेशनल सोशल वर्कर आहेत. आम्हाला 2 वर्ष होते. या बाबतीत आम्हाला काही कसलीच गोष्टीची आम्हाला सूचना दिली नाही त्यांनी. आम्ही प्रकल्पाला इन्क्वायरी केलं असता ते सर सांगत होते की तुम्हाला ही पंडित दीनदयाळ योजना लागू आहे तालुका लेवलला, पण आम्हाला तिथून अप्रूव्ह न देत म्हणा. वरिष्ठ समाज कार्य आणि वरिष्ठ महाविद्यालयातून त्यांना बी सांगितलं तर ते सांगत होते की आम्हाला माहित नाही या बाबतीत, असं ते आम्हाला ओढवडीचे उत्तर देत होते. त्यांना सर GR त्यांना दाखवला, आम्ही जो GR आला तालुका लेवलला तो त्यांना दाखवला. नंतर ते प्रकल्प ऑफिसर त्यांना बोलवलं तिथं. ते सांगता म्हणे यांना कसं काय देऊ शकतो म्हणे स्कॉलरशिप भेट. तर दिन पद्धती जो योजना आहे ज्यांचं ऍडमिशन होत नाही हॉस्टेलला त्यांच्यासाठी ती लागू केली. ते सांगता म्हणे तुम्हाला नाही देऊ शकत म्हणे सांगतात. आपण एक्सप्लेनेशन बघू त्यांचे त्यांचे कॉलेजचे जे वरिष्ठ कार्यालय आणि MA कार्यालय हे दोघांचे जे त्यांचे प्राचार्य आहेत त्यांना आपण पत्र देऊ आणि त्यांचं एक्सप्लेनेशन बघूया की त्यांना काय अडचण आहे की हे का लागू करतो. आपण कधी येऊ या विषयावर? कारण सर आमचे 2 वर्ष निघून गेले. आम्ही अपडाऊन करतो सर. आम्हाला स्कॉलरशिप 12,000 मिळते आणि आम्हाला फील्डवर्क असतं, खेड्यावर फील्डवर्क देतात. मग आम्हाला येण्या जाण्याचा खर्च असतो, परत प्रोजेक्टचे काम असतात, मग अहवाल असतो. हे पूर्ण म्हणजे आमचे पैसे त्याच्यातच लागतात सर. आणि आम्हाला जर असं उडवडीचे उत्तर देत असेल मग आम्ही काय करणार? शक्य तेवढ्या लवकर याच्यामध्ये आणि आम्ही त्याच्याबद्दल जर समजा त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर नाही आलं तर आम्ही आपले जे प्रांताधिकारी सर आहेत तेच तुझ्या प्रॉफिटचे आपण त्यांना परत देऊ की यांच्याकडं काय असं आहे. हो पुढच्या आठवड्यात त्याच्यावर आपल्याला निश्चितपणे आपण सोल्युशन करू. तुमचं इंटरव्हेन्शन लगेच करायचं. हो मी म्हटलं ना आपण पत्र देताना त्यांच्याकडे एक्सप्लेनेशन मागूया. आणि जर तसं काही वाटत असेल तर आपण PO ऑफिसला प्रोजेक्ट ऑफिसला तसं आपण शिकवायला 75 विद्यार्थी आहे साहेब. मी तर म्हणतो तुम्ही काय करा डिटेल्स तयार करा. त्यांना सर दिला. आता त्यांना जेव्हा आम्ही तिथं इन्क्वायरी केली ना सर तेव्हा त्यांना बोलवले. तिथले दोघं क्लर्कला बोलवले, समाजकार्याचे पण आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे पण. तर त्यांना ते सांगत होते की सर तुम्ही तिथून या मुलांना का बरे अप्रूव्ह देत नाही, पंडित दीनदयाळ योजनाचे फॉर्म का बरं भरले यांना भरायला सांगत नाही. तर ते सांगत होते म्हणे आम्हाला या बाबतीत सूचना नव्हती आणि माहित नव्हतं सांगत होते ते. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला ID पासवर्ड पहिल्यापासून दिलेला आहे म्हणे. त्यांना ID पासवर्ड दिले प्रकल्प ऑफिस. आपण दोन्ही कार्यालयाशी साहेब हे जो जात पडताळणीचा विषय आहे ना हे 8-10 दिवसात मार्गी लावा यांना. आम्ही व्हिडिओ हो आम्ही पंचायत समिती काय बोगस लोक असे ग्रामपंचायतमध्ये राहतात सगळे हे करतात. हा साहेब हे मला वाटतं थकीत मानधनाचं मला काल दिलं वाटतं ना काय. नाही साहेब हे जे विषय आहे ना माजी सरपंच उपसरपंच असं थकीत मानधन करतो होतं यांच्याकडे यांच्या लॅपटॉपला ऑलरेडी ते यादी आहे पंचायत समिती. यांचं 3 वर्षापूर्वीचं मागच्या सरपंचांचं कोणाचं 70,000, 60,000, 80,000, 1,90,000 असं मानधन यांच्या रिपोर्टनुसार तयार आहे. मग त्याच्यामध्ये आणि फक्त सदस्यांचं टाकून दिलं आणि माजी सरपंचांचा नाही माजी उपसरपंच नाही तर ते टाकले नाही तर ते काय अडचण आहे त्यांना विचारा किंवा कधी टाकणार ते सांगा. कारण ते तर आधीपासून 4-5 महिन्यापासून ते याद्या तयार आहेत आणि सगळे पैसे पण आम्ही आता मागणी पाठवलेली आहे. हो कालच पाठवली जिल्हा परिषद स्तराला. ते राज्य लेवलवर पाठवणार आहे. शिव बोलले तर ते आल्यानंतर आम्ही वितरित करू. माजी सरपंच हां सरपंच मानधन एक देऊन द्या. आणि दुसरं सर का शासन निर्णयानुसार आताचे जे नूतन सरपंच उपसरपंच आहे यांना जे मानधन मिळतं हे कधीपासून म्हणजे नवीन या कधीपासून लागू झाला ते त्या निर्णयानुसार पैसे पडले का मागच्या याच्यानुसार पडले? नवीन यानुसारच पडले. आपण टाकत नाही पैसे. हे स्टेट लेवलवरून पैसे बरोबर. आपण फक्त स्टेट लेवलवरून जेवढे पैसे आले तेवढे त्यांना देतो. नाही डिस्ट्रीब्युशन तुम्ही करतात नाही हां तो आपल्याकडे तो प्रार्थकडे पण इथूनच करतात ना. हां नाही हां
पैसा इथे येतो हो. मग इथून मग आम्ही पंचायतीला तेच विचारतोय तुम्ही जुन्या याच्यानुसार टाकले का नवीन वाढीव याच्यानुसार टाकले ते विचारतोय. जे नवीन ज्या पैसा आला तो नवीन नुसार टाकणार. तसं नाही हो साहेब. म्हणजे आता 3,000 जे सरपंचांचं मानधन होतं साहेब त्याचं डबल झालं 6,000 झालं एका महिन्यात आणि उपसरपंचाचं 2,000 होतं ते 4 झालं समजा. तर त्याच्यानुसार टाकले तर त्यांना पैसे कमी मिळाले ना. मग ते तर 750 उपसरपंच तेवढेच मिळाले आणि मागे 2250 यांना मिळाले तेवढेच मिळाले. जे फरकाची रक्कम आहे हा. ना फरकाचे पण येणारच पैसे आता. हा. फरकाचे पैसे येणार आहेत तर फरकाचे पैसे परत टाकून ते आहे पण हे म्हणजे ऍक्च्युअल आकडेवारी पाहिजे होती आम्हाला कधीपासून लागू केलं आणि कधीपासून बाकी आहे. आम्ही देतो तुम्हाला डिटेल्स द्या त्यांना. तुम्ही जे वाटप केलं ते पण डिटेल्स द्या आणि तुम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं कारण साहेब सगळे उपसरपंच आणि सरपंच आम्हाला सांगतात ना आम्ही हे आंदोलन करतो सांगतात त्यांना. जुन्यांचे पण द्यायला पाहिजे ना. जुन्यांचे काय आहे त्यात जुने सरपंच किंवा पण आलेले आहे का? जुन्यांचे निधी आलेले आहे का असं ते खुलासा करायला पाहिजे ना. 17, 18, 19, 20, 22, 23 20-21 पासून आलेलं आहे साहेब. ते बरोबर आहे. 20 त्याच्या आधीचं बाकी. हो त्याचे 3 वर्ष मागच्याचं बाकी आहे. आणि आमच्याकडे ऑलरेडी आले पण आहे. बाकी आहेत ना हा? 17-18 अमाऊंट पण याच्याकडे सेवा आहे सर. सगळी अमाऊंट पण सेवा आहे. तुम्ही डिटेल्स द्या आणि जर समजा तुम्ही आतापर्यंत त्याच्यामध्ये काही राहून गेलंय मागणी केली नसेल तर त्याची मागणी पण द्या. तसं आता आजी म्हणतात 17-18 बाकी आहे. नाही ते कसं आहे रावसाहेब तर त्यांनी खातं पुस्तक मागून घेतलेलं आहे आणि पत्र काढून नका फॉलो नाही त्यांची मीटिंगमध्ये पण सांगू आणि मुली नाही दिले. बघा साहेब ग्रामसेवकांना पगार मिळतो सगळ्यांना मिळतं. मग यांना शासनाने जाहीरच केलेलं आहे उपसरपंच मग त्यांना का रोखून ठेवतात. त्यांना 25% हिस्सा दिला पाहिजे ना जे शासन निर्णयामध्ये आहे ते. लवकरात लवकर कारवाई करा. यांच्या लेवलचे फार प्रश्न आहे सर. पंचायत समिती लेवलचे सगळे जवळ आहे. आता बघा निवडणूक शेवटचंच आहे ते डिझेल पेट्रोल येतं वरच्या लेवलला ते जाऊ द्या. हे तेच मागणी आहे आपली स्थानिक स्वराज्य निवडून आले जे सदस्यांनी जात वगैरे परवाना सादर केलेलं नाही त्यांची सदस्यत्व ताबडतोब रद्द करून तशी शिफारस तुमच्या कार्यालयाकडून एकतर जे तुम्हाला जर करता येत नसेल तर शिफारस जिल्हाधिकारी कार्यालय ते आम्ही स्वतः घेऊन जातो. मी तुम्हाला म्हटलं हो आपण सूचना हो. तर आम्ही 8 दिवसात परत शिष्टमंडळ भेटू मग याचं काय पाठपुरावा झाला वगैरे. हे बघा आता या ठिकाणी एवढी सरकारी कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांच्याशी निगडीत आता आपण चर्चा केली त्यांच्याशी जे काही कारवाई तुम्ही करणार आहात किंवा केलेली असेल त्याबाबतचं एक पत्र मला द्या आणि एक यावर ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर काही विषय असतील तर ते हे लोक ज्यावेळेला तुमच्याकडे येतात प्राथमिक स्वरूपात त्यावेळेला तुम्ही त्यांचे प्रश्न व्यवस्थित समजून घेतले पाहिजे त्याची सोडवणूक केली पाहिजे. जे राहिलेले जे थकीत मानधन आहे दुधाचे ते ताबडतोब टाकायला सांगा. काय काय अडचणी असतील ते बघा व्यवस्थित लवकरात लवकर टाका. बाकी खूप लोक आलेले आहेत बाया त्यांची चेक करून काय अडचण आहे ते त्यांना जागेवर सांगितलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आपण काय केलं पाहिजे अशामध्ये लिस्ट तयार करायची. सर्व लोकांना एकदा बोलवण्यापेक्षा लिस्ट तयार करायची. सर्वांना कागद ठेवण्यापेक्षा नाही साहेब त्यांचे आम्ही खातं पुस्तक आधार कार्ड घेऊन आलो ना तर काय अडचणी आहे ते इथं समजून जातात. ते लोकांची गरज नाही आपल्याला हा ते करण्यासाठी पण त्यांचे कर्मचारी व्यवस्थित वाटत नाही लोकांना असं विषय होता. रावसाहेब आता मी काही वेळेला सांगण्यासारखं नाही सरकारी कार्यालयाला सर्वांनीच चांगल्या पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. हे काही सांगण्यासारखं नाही. बरोबर हे आपण व्यक्ती आहोत समोर आपल्याकडे व्यक्तीच येणार आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी कसं वागलं पाहिजे हे सांगण्याची गोष्टच नाही. अवधार्याने वागलं पाहिजे. गरीब लोक आहेत गरीब लोक येतात तुमच्याकडे आमचे त्यांना काय काय काही तळू त्याला फार जुने आहेत ना ते आमचे टाइमचे आहेत दुरातीला परिचय